Hello dear students, once again welcome back to our channel. So NEET 2025 महाराष्ट्र बोर्डची जी काउंसलिंग आहे त्याच्याबद्दल तुमचे काही डाउट्स होते ते मैं क्लियर करते। सबसे पहला डाउट आपका ये है कि मैम नीट 2025 का राउंड 2 का काउंसलिंग कब स्टार्ट होगा। एमसीसी के अपडेट के अकॉर्डिंग एमसीसी का राउंड 2 28-29 अगस्त के आसपास स्टार्ट होगा ऐसा बोला गया है। दीज आर दी टेंटेटिव्ह डेट्स। तर कसं असतं की एमसीसीचं राउंड 2 जेव्हा स्टार्ट होईल त्याच्या काही दिवसानंतर महाराष्ट्राचं राउंड 2 स्टार्ट होणार। सो आपला जो राउंड 2 आहे तो सप्टेंबर फर्स्ट वीक मध्ये स्टार्ट होणार आहे फॉर एमएच 2025 काउंसलिंग राउंड 2। पहिला डाउट। दूसरा डाउट, मॅम माझा जर स्कोर 490 च्या वर आहे तर मला एमबीबीएस किंवा बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळायची शक्यता आहे का? येस। जर तुमचा स्कोर 490 अबव आहे तर राउंड 2 मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळायची बऱ्यापैकी शक्यता आहे। फक्त तुम्हाला कॉलेज निवडताना असं कॉलेज निवडावं लागेल ज्याचं कट ऑफ जास्त नसलं पाहिजे। सो दिस वॉज द सेकंड कन्फ्युजन। तिसरा कन्फ्युजन अबाउट रेझिग्नेशन प्रोसेस। एकदा महाराष्ट्राचं राउंड 2 जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला रेझिग्नेशन ऑप्शन दिलं जाईल। रेझिग्नेशन ऑप्शन मध्ये काय असतं की जर समजा तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं असेल एमसीसीच्या राउंड 2 मध्ये तर तुम्ही महाराष्ट्राच्या राउंड 1 मधला जो कॉलेज तुम्हाला लागलाय तिथून तुम्ही रिझाइन करून एमसीसी राउंड 2 कॉलेज मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। सो दिस इज अबाउट रेझिग्नेशन प्रोसेस। हे 3 डाउट्स बऱ्याच मुलांचे होते म्हणून हे 3 डाउट्स क्लिअर करण्यासाठी मी ही व्हिडिओ घेऊन आली आहे। अजिबात पॅनिक करू नका। नीट 2025 काउंसलिंग बद्दल जे काही अपडेट असेल वी विल ट्राय टू गिव्ह इट टू यू ॲज अर्ली ॲज पॉसिबल। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा सो दॅट यू आर ऑलवेज स्टे ट्यून्ड।